समोसे, इडली, सांबार वडा, कचोरी, आलू बोंडे आपण नेहमी खातच असतो. तर आज आपण एक हेल्दी स्नॅक्स तयार करणार आहोत. क्रिस्पी हेल्दी बॉल्स. ही रेसिपी तयार करताना यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही. कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते. अगदी झटपट मुलांना काहीतरी हेल्दी खाऊ घालायचं आहे किंवा टिफिनवर द्यायचं आहे, तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. क्रिस्पी हेल्दी बॉल तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा रवा. तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकाल. जो रेग्युलर रवा असतो तोच घ्यायचा आहे. समजा जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचा. त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची. कढईमध्ये 1 वाटी गरम पाणी करायला ठेवायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने हे प्रमाण घ्यायचं आहे. अर्धा वाटी आपण रवा घेतो आहे, त्यासाठी मी 1 वाटी पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे एक बीटरूट घेतलेला आहे. बीटरूट स्वच्छ धुवून घ्यायचं, वरची सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर एक मिक्सरचं पॉट घ्यायचं. मिक्सरच्या पॉटमध्ये याचे छोटे छोटे स्लाईस करून घ्यायचे. शक्यतोवर पातळ स्लाईस करा, जेणेकरून आपल्याला मिक्सरमधनं व्यवस्थित बारीक करता येईल, कारण आपल्याला याची फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल, इथे मी अर्धा बीटरूटचा वापर केलेला आहे. त्यानंतर अर्धा वाटी यामध्ये पाणी घातलं आहे. पाणी घातल्याच्या नंतर त्याला फाईन पेस्ट त्याची करून घेतली आणि आता आपल्याला ही जी पेस्ट आहे, आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये घालायची आहे. पेस्ट पाण्यामध्ये घातल्यानंतर काही जर तुकडे त्यामध्ये राहिलेले असतील तर ते बीटरूटचे तुकडे काढून घ्यायचे असे झाऱ्याने आणि त्यानंतर या पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायची. उकळी आणल्याच्या नंतर गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर इथे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. ज्यावेळेस आपण रवा घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, नाहीतर बंद करा, कारण आपल्याला यापासून डव तयार करायचा आहे. डव तयार करताना यामध्ये गुठळ्या पडल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम कमी ठेवलेली होती आणि कमी फ्लेमवरच आपल्याला रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकाल, जेव्हा आपण रवा त्यामध्ये घालतो तर रवा छान असं फुलून येतो, कारण पाणी हे गरम आहे. तर इथे मी रवा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर यावर एक झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनटं याला आपण बाजूला ठेवू. थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि इथे अर्धा वाटी रवा राहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला स्टफिंगची तयारी करायची आहे. तर स्टफिंगसाठी इथे मी घेतलं आहे हिरवे मटार, गाजर, शिमला मिरची. तर सगळ्यात आधी आपण काय करू ना, जे गाजर आहे गाजरला व्यवस्थित किसून घेऊ. तर किसण्यासाठी इथे मी बारीक किसणीचा वापर करते आहे. गाजर किसल्यानंतर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, म्हणजे रस असतो गाजराचा, तो रस पिळून घ्यायचा व्यवस्थित, कारण स्टफिंग आपल्याला हे ड्राय तयार करायचं आहे. इथे मी 1 वाटी गाजराचा किस तयार करून घेतलेला आहे आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते पाणीसुद्धा काढून घेतलं आहे. हे पाणी फेकून न देता इथं पिळून घ्यायचं, नाहीतर कुठल्याही भाजीमध्ये त्याचा वापर करायचा. त्यानंतर आपल्याला घ्यायची शिमला मिरची. शिमला मिरचीसुद्धा छान बारीक अशी चिरून घ्यायची. जितकी बारीक चिरता येईल तितकी बारीक चिरायची. तर इथे आपली स्टफिंगची तयारी झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय ते बघूया. तर इकडे आपण स्टफिंगची तयारी केली, तोपर्यंत हे जे मिश्रण होतं हे सुद्धा थोडं कोमट झालं आहे. तर आपण याला ते एका परातीमध्ये काढू, कारण आपल्याला याचा सॉफ्ट असा डव तयार करायचा आहे. तर हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ना, हे जे बॉलचं वरचं आवरण आहे त्यासाठी आपण तयार केलेलं आहे. हे बॉल्स तयार करताना आपण यामध्ये मैदा, गव्हाचं पीठ किंवा बेसन याचा वापर केलेला नाही. अगदी हेल्दी पद्धतीने आपण हे बॉल तयार करतो आहोत. तर हे जे मिश्रण आहे आपण आता एका परातीमध्ये काढून घेतलं आहे. याला व्यवस्थित मळून घ्यायचं, सॉफ्ट असा डव तयार करायचा. थोडं मी तेलाचा हात घेतला आणि तेलाचा हात घेऊन हे जे पीठ आहे व्यवस्थित छान मळून घेतलं आहे. थोडं चुरून मळायचं, जेणेकरून आपले जे बॉल्स आहे ते क्रॅक होणार नाही. तर व्यवस्थित याचा जो गोळा आहे तो गोळा मी तयार करून घेतला आहे, तुम्ही बघू शकाल. हा जो गोळा आहे याला झाकून ठेवायचं. त्यानंतर आपण ज्या भाज्या चिरल्या होत्या त्यापासून स्टफिंग कसं तयार करायचं ते पाहूया. स्टफिंग तयार करण्यासाठी इथे मी परत गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचा. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे 1.5 चमचा. तर इथे आपण आलं आणि लसणाचे तुकडे करून सुद्धा घालू शकतो बारीक, पण काय होतं मुलांना खाताना ते तुकडे लागतात आणि त्यांना आवडत नाही, म्हणून इथे मी काय केलं, खलबत्त्यामध्ये थोडं ठेचून घेतलं आलं लसूण आणि मग ते 1 ते 1.5 चमचा घातलं आहे. थोडं परतून झालं आलं लसूण की त्यानंतर यामध्ये हिरवे मटार घालायचे. आता इथे हिरवे मटार घालताना आपण जर थोडं मिक्सरमधनं बारीक करून घेतलं तरीही चालेल. मी इथे अख्खे मटार घातलेले आहेत. मटार घातल्याच्या नंतर त्याला परतून घ्यायचं थोडं. एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून जे मटार आहेत ते थोडे नरम पडतील.
आणि इथे तुम्ही बघू शकाल मटार जे आहे त्याचा रंग थोडा चेंज होतो. त्यानंतर काय करायचं, एक स्मॅशर घ्यायचं. स्मॅशरने व्यवस्थित हे जे मटार आहे ते स्मॅश करून घ्यायचे. अशा पद्धतीने स्मॅशरने आता आपण हे जे मटार आहे ते व्यवस्थित स्मॅश करून घेतले आहे. त्यानंतर यामध्ये आपण जे गाजर किसून ठेवलेलं होतं, शिमला मिरची चिरून ठेवलेली होती ती घालूया. आणि गाजर आणि शिमला मिरचीसुद्धा याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. शिमला मिरची आणि गाजर थोडे नरम होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यासाठी परत आपण कढईवर एक झाकण ठेवू. झाकण ठेवून त्याची फक्त 2 ते 3 मिनटं एक वाफ काढून घेऊ. तर इथे 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. छान जे गाजर आणि शिमला मिरची आहेत नरम झालं आहे. त्यानंतर परत हे ज्या भाज्या आहेत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शिमला मिरचीला चमच्यानेच थोडं स्मॅश करायचं, जेणेकरून ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या एकत्र होतील. त्यानंतर आपल्याला एक एक मसाले ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपण इथे 1.25 चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा ऑरिगॅनो घातला आहे. 1 चमचा जिरं पावडर घातला आहे. त्यानंतर 2 चमचे धने पावडर, 1 चमचा चाट मसाला घातला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सगळे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण मसाले घातले आहे ते भाज्यांमध्ये छान मिक्स होतील. तर इथे समजा तुमच्याकडे जर ऑरिगॅनो वगैरे नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. यामध्ये आपण जो चाट मसाला घातलेला आहे त्यामुळे छान टेस्ट येते या स्टफिंगला. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्याच्यानंतर परत त्याला मिक्स करून घ्यायचं. 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि हा जो आपण स्टफिंगसाठी मसाला तयार केलेला आहे तो पूर्णतः थंड करून घ्यायचा. तर इकडे आपला मसाला थंड होतो आहे, तोपर्यंत आपण जो डव तयार केलेला होता त्याला परत एकदा मळून घ्यायचा व्यवस्थित. आणि इथे आता आपला डवसुद्धा तयार झालेला आहे. आणि हा जो आपण मसाला तयार केला होता थंड झाल्यावर त्यामध्ये थोडे चीज घालायचे. तर इथे मी मोझरेला चीज घालते आहे. चीज घालणं अगदी ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तर स्किप केलं तरीही चालेल. हा जो आपण मसाला तयार केलेला आहे त्याच मसाल्याची जी टेस्ट आहे ती इतकी अप्रतिम लागते की चीज घालण्याची गरज नाही. पण मुलांसाठी सुद्धा आपण तयार करतो आहोत, त्यामुळे मुलांना चीज आवडतंच. तर इथे आपण चीज घातलेला आहे. तर चीज घातल्यानंतर परत हा जो मसाला आहे हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर इथे आपला स्टफिंगसाठी अगदी परफेक्ट असा मसाला तयार झालेला आहे. क्रिस्पी बॉल तयार करण्यासाठी परत आपल्याला इथे 2 साहित्य लागणार आहे. ते म्हणजे एक तर ब्रेड क्रम लागणार आहे. तर इथे माझ्याकडे ब्रेड क्रम अवेलेबल नव्हते, तर मी काय केलं, जे टोस्ट असतात त्याला मिक्सरमधनं फिरवून घेतलं आणि ते वापरलेलं आहे. त्यानंतर दुसरं साहित्य जे आहे ते तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ नसेल तर मैदा वापरला तरीही चालेल. हे फक्त आपल्याला हाताला जे गोळे आपण तयार करतो आहोत त्याला हाताला चिटकलं नाही पाहिजे, त्यासाठी आपण वापरतो आहे. त्यानंतर काय करायचं, जो आपण डव तयार केलेला आहे त्यातनं एक असा छोटा गोळा काढायचा. गोळा व्यवस्थित हातावर मळून घ्यायचा आणि वाटी तयार करून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकाल हाताने छान आपण याची वाटी तयार करून घेतली. त्यानंतर यामध्ये आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे स्टफिंग भरायचं. स्टफिंग भरल्याच्यानंतर ह्याच्या कडा असतात त्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या, कारण आपण याला तळणार आहोत. तर तळताना हा जो गोळा आहे तो फुटला नाही पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकाल व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे. तर इथे आपला बॉल हा तयार झालेला आहे. त्यानंतर हा जो बॉल आहे तो ब्रेड क्रममध्ये ठेवायचा. व्यवस्थित ब्रेड क्रम सगळीकडनं लावून घ्यायचं आहे. लावल्याच्या नंतर त्याला हाताने परत प्रेस करायचं. तर अशाच प्रकारे आता आपण बाकीचे जे उरलेले बॉल्स आहेत ते सुद्धा तयार करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकाल छान रंग आला आहे. लालसर असे आपले हे बॉल्स दिसतात आहे, कारण यामध्ये आपण बीटरूटचा वापर केलेला आहे. तर इथे मी राहिलेले बाकीचे बॉल्ससुद्धा तयार करून घेतले. आता हे जे बॉल्स आहे आपल्याला डीप फ्रायसुद्धा करता येईल किंवा शॅलो फ्राय करता येईल. तर आज आपण डीप फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर परत कढई ठेवली. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. जे तेल गरम करताना खूप असं अगदी कडकडीतसुद्धा नको आणि खूप थंड पण नको. तेल छान गरम करायचं. नंतर गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर हे जे बॉल्स आहे आपण तयार केलेले ते व्यवस्थित छान तळून घ्यायचे. तर इथे तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक एक बॉल घालूया. तेलामध्ये बॉल्स घातल्याच्या नंतर सगळीकडनं व्यवस्थित त्याला फिरवत राहायचं, जेणेकरून सगळीकडनं एकसारखे असे ते तळल्या जातील. तर त्यासाठी काय करायचं, चमच्याने हे जे बॉल्स आहे ते थोडे थोडे फिरवत राहायचे किंवा त्यावर तेल सोडायचं. तर अशा प्रकारे अगदी क्रिस्पी होईस्तोवर हे बॉल आहेत ते छान असे तळून घ्यायचे. तर इथे आपण हे बॉल तळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकाल छान रंग आला आहे. हे बॉल्स जेव्हा आपण तळून काढतो तेव्हा अगदी गुलाबजामसारखे हे बॉल दिसतात. तर आपण याला तिखट गुलाबजामसुद्धा म्हणू शकतो. तर अशा प्रकारे इथे मी बाकीचे बॉल्स जे होते ते सुद्धा तळून घेतले. अशा प्रकारे इथे आपले गुलाबजामसारखे दिसणारे क्रिस्पी हेल्दी बॉल्स तयार झालेले आहेत. समोर मी तुम्हाला आवाज दाखवेल, कट करूनसुद्धा दाखवेल. हे जे बॉल्स किंवा हे जे स्नॅक्स आपण तयार केलेलं आहे हे आपल्याला टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी असते त्यासोबतसुद्धा आपल्याला सर्व करता येईल.
सध्या हळदी कुंकाचा सीझन सुरू आहे आणि हळदी कुंकू म्हटलं की नाश्ता करायचाच असतो. तर काहीतरी वेगळा नाश्ता करायचा किंवा ब्रेकफास्टसाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. मुलांना टिफिनवर देण्यासाठी, अचानक घरी कोणी पाहुणे आले असेल त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे तर अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तर आय होप तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.